ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री हरिभक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात येणाऱ्या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ एकादशी बद्दल. कमला एकादशी. 27 मे रोजी येणारी ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देणारी मानली जाते. ही एकादशी अधिक महिन्यात येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढते. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या काळात केलेली कोणतीही धार्मिक कृती हजारो पटींनी अधिक फळ देते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया या कमला एकादशीचे महत्त्व, पूजा विधी, कथा आणि या दिवशी काय करावे आणि काय करू नये. दरवर्षी 24 एकादशी येतात, पण जेव्हा अधिक मास येतो तेव्हा या एकादशींची संख्या वाढते. अधिक मासात येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्त्वाचे असते, कारण हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यातील एकादशी कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. अधिक मासाचे महत्त्व. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो, त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा महिना त्यांना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात स्नान, दान, जप, तप आणि एकादशी व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि सर्व पापांचा नाश होतो. कमला एकादशीचे विशेष महत्त्व. कमला हे देवी लक्ष्मीचे एक नाव आहे आणि पद्म हे कमळाचे फूल. त्यामुळे कमळासारख्या पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या या एकादशीला कमला एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते आणि दारिद्र्य दूर होते असे मानले जाते. हे व्रत केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि स्वर्गलोकांची प्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे. जे लोक संतती सुख, धनधान्य आणि आरोग्य प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत लाभदायक ठरते. कमला एकादशी पूजा विधी. कमला एकादशीचे व्रत अत्यंत कठोर नियमांनी युक्त असते. हे व्रत निर्जला किंवा फलाहार करून केले जाते. आपण याचे पूजा विधी सविस्तरपणे पाहूया. व्रताची तयारी दशमीच्या रात्रीपासून. दशमी तिथीला एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एकदाच शुद्ध सात्विक भोजन करावे. रात्री जमिनीवर झोपावे. ब्रह्मचर्य पाळावे. पूर्वेकडे तोंड करून झोपणे. शक्य असल्यास पूर्वेकडे डोके करून झोपावे. घराची स्वच्छता. दशमीलाच घराची पूर्ण स्वच्छता करावी. एकादशीच्या दिवशी पहाटे उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर पवित्र नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास घरातच गंगाजल किंवा पवित्र तीर्थाचे पाणी मिसळून स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. हातात पाणी आणि अक्षता घेऊन मी कमला एकादशीचे व्रत करत आहे, हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण हो आणि मला त्याचे अपेक्षित फळ मिळो असा संकल्प करावा. पूजा करण्याच्या ठिकाणी स्वच्छ आसन घालावे. लाकडी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. शक्य असल्यास शाळीग्रामाची पूजा करावी. पूजेचे साहित्य: फळे, केळी, आंबा, सफरचंद, मोसंबी फळे. फुले, विशेषतः कमळाचे फूल, तुळशीपत्र, झेंडूची फुले. मिठाई: दूध साखरेपासून बनवलेली मिठाई किंवा खीर. नैवेद्य: पिवळ्या रंगाचे पदार्थ, उदाहरणार्थ बेसनाचे लाडू किंवा बुंदी. इतर: धूप, दीप, गाईच्या तुपाचा दिवा, चंदन, कुंकू, अक्षदा, पंचामृत, दूध, दही, तूप, मधसाखर, वस्त्र पिवळ्या रंगाचे, नारळ, सुपारी आणि विड्याची पाने. पूजाक्रम: ध्यान: भगवान विष्णूंचे आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करून ध्यान करावे.
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत देवांचे आवाहन करावे. देवाला आसन समर्पित करावे, पाणी अर्पण करावे. आरोग्य म्हणजे आदरपूर्वक केलेले स्वागत. शुद्ध पाण्याचे आचमन द्यावे. पंचामृताने स्नान घालावे आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे. नवीन वस्त्र अर्पण करावे. शक्य नसल्यास कापसाचे वस्त्र, जानवे अर्पण करावे. चंदन किंवा अष्टगंध लावावे. अक्षता व्हाव्यात. फुलं आणि फुलांचा हार अर्पण करावा. विशेषतः तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. धूप लावावा आणि गाईच्या तुपाचा दिवा लावून आरती करावी. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. तुळशीपत्र नैवेद्यावर अवश्य ठेवावे. विड्याची पाने, सुपारी आणि दक्षिणा अर्पण करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू स्तोत्रचा पाठ करावा. कमला एकादशी व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आरती करावी. शक्य असल्यास मूर्तीच्या भोवती प्रदक्षिणा घालावी. पूजेमध्ये कमी पडल्यास याची क्षमा मागावी. पूजा झाल्यानंतर प्रसाद सर्वांना वाटावा. जे साधक पूर्णपणे निर्जला व्रत करू शकतात त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेऊ नये. जे लोक निर्जला व्रत करू शकत नाहीत त्यांनी फलाहार घ्यावा. फळांचा रस, दूध आणि पाणी घेऊ शकतात. एकादशीला आणि दशमीच्या संध्याकाळपासून तांदूळ, गहू, डाळी, लसूण, कांदा, मांसाहार, दारू यांचे सेवन कटाक्षाने टाळावे. शक्य असल्यास रात्री जागरण करून भगवान विष्णूंच्या भजनात वेळ घालवावा. एकादशी व्रताचे पारणे द्वादशीला सूर्योदयानंतर करावे. पारण वेळ नेहमी पंचांग पाहून निश्चित करावी. पहाटे उठून स्नान करावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. एखाद्या ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला भोजन द्यावे आणि यथाशक्ती दान करावे. त्यानंतरच आपले नियमित भोजन ग्रहण करावे. तांदळाचे सेवन करून पारण करणे शुभ मानले जाते. भक्तांनो, आता आपण कमला एकादशीची कथा ऐकूया, जी आपल्याला या व्रताच्या महत्त्वाची जाणीव करून देते. प्राचीन काळी महिष्मती नगरात कृतवीर्य नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करत होता. त्याला 1000 पत्नी होत्या, पण त्याला संतती नव्हती. संतती सुखासाठी राजा आणि त्याच्या पत्नींनी अनेक उपाय केले, पण ते सर्व व्यर्थ ठरले. शेवटी राजाने राणी पद्मिनीसोबत, जी कमळासारखी सुंदर होती, वनवासात जाण्याचा निर्णय केला, जिथे ते संतती प्राप्तीसाठी तपश्चर्या करणार होते. राजा आणि राणी वन भटकले. शेवटी एका ठिकाणी त्यांना महर्षी लोमश भेटले, जे धर्म आणि अध्यात्माचे मोठे जाणकार होते. राजा आणि राणीने त्यांना आपली व्यथा सांगितली आणि संतती प्राप्तीसाठी उपाय सांगितला. महर्षी लोमश यांनी त्यांना अधिक मासात येणाऱ्या कमला एकादशीचे व्रत करण्याचे सुचवले. त्यांनी सांगितले की हे व्रत अत्यंत पवित्र असून हे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. महर्षींच्या सल्ल्यानुसार राणी पद्मिनीने अत्यंत श्रद्धापूर्वक कमला एकादशीचे व्रत केले. तिने पूर्ण निष्ठेने भगवान विष्णूंची आराधना केली आणि एकादशींच्या नियमाचे पालन केले. तिच्या तपश्चर्येने आणि निष्ठेने प्रसन्न होऊन भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन तिच्या समोर प्रकट झाले. भगवान विष्णूने राणी पद्मिनीला वरदान दिले की तिला एक पराक्रमी पुत्र प्राप्त होईल, जो तिन्ही लोकात प्रसिद्ध होईल. या वरदानाच्या प्रभावाने राणी पद्मिनीला एक तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली. हा पुत्र कार्तवीर्य अर्जुन या नावाने प्रसिद्ध झाला, जो सहस्त्रबाहू 1000 हात असलेला होता.
त्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वीवर राज्य केले. कार्तवीर्य अर्जुन हा भगवान दत्तात्रेयांचा परम भक्त होता आणि त्याने अनेक दैवी शक्ती प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे ही कथा आपल्याला सांगते की कमला एकादशीचे व्रत किती शक्तिशाली आहे आणि ते कितीही कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकते, तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करते. कमला एकादशीला काय करावे आणि काय करू नये? सर्वात प्रथम काय करावे? भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण श्रद्धेने आणि विधिवत करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हरे कृष्ण या मंत्रांचा अधिकाधिक जप करावा. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा धन दान करावे. विशेषतः पिवळ्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते. तुळशी मातेची पूजा करावी किंवा संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावावा. श्रीमद भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम, गरुड पुराण किंवा इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. मन शांत ठेवावे आणि कोणाबद्दलही वाईट विचार करू नयेत. शक्य असल्यास पिंपळ किंवा तुळशीचे रोप लावावे. गाईला चारा किंवा गूळ खाऊ घालावा. काय करू नये? एकादशीला तांदूळ खाणे पूर्णपणे वर्जित आहे. मसूर, चणे, गहू यासारखे धान्य खाऊ नयेत. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान कटाक्षाने टाळावे. लसूण आणि कांदा हे पदार्थ तामसी मानले जातात, त्यामुळे त्यांचे सेवन करू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. शारीरिक संबंध ठेवू नयेत. कोणावरही क्रोध करू नये किंवा वादविवाद करू नयेत. कोणाची निंदा किंवा चुगली करू नयेत. सत्याचे पालन करावे. या दिवशी झाडे तोडणे टाळावेत. एकादशीच्या दिवशी नखे आणि केस कापणे टाळावे असे मानले जाते. अधिक मासात येणाऱ्या कमला एकादशीचे महत्त्व सामान्य एकादशीपेक्षा अधिक असते. त्याला अनेक कारणे आहेत. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात प्रत्येक दिवस हा विष्णू पूजेच्या साठी श्रेष्ठ असतो आणि त्यातील एकादशी तर अत्यंत फलदायी मानली जाते. असे म्हणतात की या एकादशीचे व्रत केल्याने साधकाला हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञाचे फळ मिळते. अनेक जन्मांची पापे नष्ट होतात आणि साधक मोक्ष मार्गाकडे जातो. संतती, सुख, धनधान्य, निरोगी आयुष्य आणि शांती, समृद्धी यासारख्या सर्व मनोकामना या व्रताने पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. या काळात केलेल्या धार्मिक कार्यांनी घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक शक्तींचा नाश होतो. हे व्रत भौतिक लाभांसाठी नाही, आत्म्याच्या शुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. तर भक्तांनो, 27 मे रोजी येणारी कमला एकादशी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती येवो हीच भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना. या दिवशी आपण सर्वजण श्रद्धापूर्वक हे व्रत करून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनल सबस्क्राईब करा. हे श्री हरी.